आखाती देशाच्या युद्धामुळे आता धुळ्यातील व्यापार वर्गावर देखील परिणाम झाल्याचे चित्र आहे। या ठिकाणी आपल्या सोबत व्यापार आणि उद्योगाचे जे काही अध्यक्ष आहेत हे आपल्या समेत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। भाऊ, काय सांगाल नेमका काय नेमका परिणाम युद्धाचा झालेला आहे? आखाती देशाच्या युद्धामुळे आपल्या देशावर जनतेवर प्रत्यक्ष परिणाम जरी नसला तरी अप्रत्यक्षरित्या उत्पादनामध्ये घट, वस्तूंमध्ये कच्च्या मालाचे मालामुळे येणारी घट, याच्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर तूट झालेली आहे। त्यामुळे वस्तूंचे दर वाढणे, वस्तूंच्या दरात होणारी वाढ, वस्तूंमध्ये कमतरता असणे, त्याच्यामुळे दरामध्ये होणारी वाढ हा अप्रत्यक्षरित्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर फटका या आखाती देशाच्या युद्धामुळे पडतोय। नक्कीच भाऊ, पण असं असताना धुळ्यामध्ये जे काही उद्योग आहेत कशा कशात नेमकी वाढ झालेली, कशात समस्या निर्माण होत? याच्यामध्ये तेलाच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। कच्च्या तेलाच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे तेलाचे दर वाढलेले आहेत, स्टीलचे दर वाढलेले आहेत, प्लास्टिकचे दर वाढलेले आहेत। एकूणच व्यापारामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्लास्टिक या सगळ्याच वस्तूंवर, प्लास्टिक हे ज्या ठिकाणी लागतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर, म्हणजे असं जर पाहायला गेलं तर गॅस, पेट्रोल, डिझेल अजून तसंच आहे, परंतु गॅसमध्ये, स्टीलमध्ये, प्लास्टिकमध्ये आणि खाद्यतेलामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। नेमकं नक्कीच भाऊ, पण नक्की धुळे जिल्ह्यामध्ये याचा किती रुपयाचा परिणाम होऊ शकतो, किती रुपयाची उलाढाल ठप्प होऊ शकते? धुळे तेल उत्पादनामध्ये देशातला फार अग्रस्थानी मानला जाणारा जिल्हा आहे। अशा या प्रसंगी आणि प्लास्टिकचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होत असताना याचा जर आपण विचार केला तर साधारणतः 100 ते 150 कोटी रुपयाचा फटका आपल्या या उद्योग क्षेत्राला अप्रत्यक्षरित्या पडलेला आहे। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम धुळे जिल्ह्यात देखील झालेला आहे आणि सुमारे 100 ते 150 कोटी रुपयाचा फटका हा धुळे जिल्ह्याला झाल्याचं या ठिकाणी अध्यक्षांनी स्पष्ट केलेलं आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।